पुस्तकातून मिळणारं शिक्षण आणि अनुभवातून मिळणारं शिक्षण यात खूप फरक असतो. हाच फरक आता आपल्याला पुढील प्रहसनातून बघायला मिळणार आहे. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. बेटकर. अवघड आहे अवघड आहे. स्किट की कॉमेडी दोन्ही. एक तर टेन्शन माझ्या डोक्यावरून धावतंय. सावकाश धावायला सांगा, कंपाऊंड नाही ना पडेल. काय मस्करी करताय? मस्करी केली जरा, मस्करी केली. वातावरण जरा हलकं फुलकं, बाकी काय. ए छोटो, 2 कटिंग. ए छोटू थांबा, मी सांगतो. छोटू, कानावरचे कप काढ. 2 कटिंग. हा साहेब. आणि एक काचेच्या ग्लासात दे. कळलं काय? पेपरच्या ग्लासात ना एवढीशी चहा येते. माझी थुंकी पण मोठी असते त्याच्यापेक्षा. कळलं? इतर काय. आणि काय रे, पेपरचा ग्लास वापरायला लागल्यापासून फायदा जास्त झाला असेल ना? नाही साहेब, कुठे. ए बेटकर, एवढा विचार कंपनीचं काम करताना केला असताना तर माझ्यासारखा मॅनेजर झाला असता. नाही, तुमच्यासारखं नको सर. म्हणजे तुम्ही कायच्या काय वर गेलाय, दिसत पण नाही आता. साहेब ओके, चाय. अरे योग्य वेळी दिलीस. थँक्यू. अरे 2 वर्ष झाले आपली कंपनी लॉस मध्ये आहे. हो ना, आता काय करायचं. असंच चालू राहिलं ना कंपनी कधी बंद होईल. आपण तरी काय करणार? वडापाव की भजीपाव? सिरियसली? करेक्ट. मी हाच प्रश्न याला बोललो. अरे म्हटलं, तू आमच्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या खाली दुकान काढलेस आणि फक्त 2 आयटम, वडापाव आणि भजीपाव. सिरियसली? बेटकर, वडापाव भजीपाव हे महत्वाचं आहे का आता? सर गरम गरम काढतोय म्हणून बोललो सर. गरम भजीपाव सांगा माझ्यासाठी. सरांना भजीपाव दे गरम. कंपनी लॉस मध्ये. आणि तुम्हाला? मला पण सेम, कारण मी त्याच कंपनीत काम करतो. बेटकर, इकडे लक्ष द्याल आता. येस सर, तुमच्याकडे लक्ष आहे. मी त्याला गायडन्स करतोय सर. मला सांगा, आपली कंपनी काय बनवते? साबण. तर आपल्या कंपनीचं हे जे प्रॉडक्ट आहे ना, त्याचा मार्केट शेअर कमी झालाय. प्रॉफिटही निम्म्यावर आलाय. हो. मिरची चालेल ना? चालेल ना? मिरची चालेल. सरांना तिखट मिरची द्या, मोठी दे, छोटी चालत नाही, रिजेक्ट करतात. आणि तुम्हाला? मला सेम, मी त्याच कंपनीत काम करतो. तर बेटकर, प्रॉफिट निम्म्यावर आला का? तर आपला जो साबण आहे ना, त्याची डिमांड अचानक कमी झाली. तिखट काय? चटणी तिखट की गोड? तिखट. सरांना तिखट दे, जास्त दे, कारण कंपनी लॉस मध्ये. आणि तुम्हाला पण सेम. मी सेम कंपनीमध्ये आणि कंपनी लॉस मध्ये. पाठ झालंय. अरे इकडे लक्ष द्या ना. मी तुमच्याकडे लक्ष आहे सर. साबणाची डिमांड कमी झाली, तर त्यामुळे आपण एक सर्वे केला. तर त्या सर्वेनुसार सर चुरा नाही सर, चुकीचं आहे सर. सर तुमच्या कॉमेडीला बेसन लावून तेलात टाकूया. बेटकर, काय बोलताय तुम्ही? सर काय, कशाला सर? अरे मी काय बोलतोय तुम्ही काय समजताय? तुम्ही शांत बसा, मस्करी करू नका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तुम्ही. सर लक्ष देतो सर. हे महत्वाचं आहे की पडेल साहेब. सर हे घ्या. ठीक आहे, राहू द्या. हे बघा बेटकर, आपण जे साबणाचे बॉक्सेस मार्केटमध्ये पाठवलेत ना, तर त्या साबणाच्या बॉक्सेस मधल्या 6% बॉक्सेस मध्ये साबणच नाहीयेत. काय बोलताय काय सर? खरं बोलतोय. मग आपले साबण घेईल कोण? हे मलाच विचारा आता. ही तुमची चूक आहे. माझी? मग एक तर तुमच्या त्या R&D डिपार्टमेंटने 2 वर्षांआधी ऑस्ट्रेलियावरून एक मशीन इन्स्टॉल करायला लावलं. 12 करोडचं मशीन. त्याच्यामुळे होत आहे. सर आता मशीन म्हटलं की चुकणार ना? माणसांबद्दल बोलतात. हे माणूस आहे, चुकतात. माणसांबद्दल बोलतात. मशीनचं काय? मशीनने परफेक्ट काम केलं पाहिजे. काय करते? कन्व्हेअर बेल्टवर तो साबण येतो, त्या साबणाला रॅपरमध्ये घालायचं आणि पुढे पाठवायचं, एवढं काम आहे. पण ती मशीन काय करते? बऱ्याचदा साबणाला मध्ये मध्ये सोडते, रॅपर तसंच जाते पुढे. अरे ते डिस्ट्रीब्युटर बोंब मारतात माझ्या नावाने. सर माझी टीम स्टडी करते सर. आणि एक निष्कर्ष काढलाय सर. काय? दुबईवरनं एक नवीन मशीन मागूया सर. नवीन मशीन लेझर स्कॅनिंगने ना ती एम्प्टी रॅपर डिटेक्ट करते आणि डिस्कार्ड करते. अच्छा, म्हणजे तुम्ही आधीच एक मशीन आमच्या बोडक्यावर मारली आहे. आता त्या मशीनची चूक दुरुस्त करण्यासाठी ही दुसरी मशीन तुम्ही आमच्या डोक्यावर मारताय. काय किंमत आहे तिची? 20 करोड. 20 करोड? 20 करोडची मशीन? अरे आपला साबण 12 रुपयाचा आहे.
20 करोड रिकव्हर करायला किती साबण विकावे लागतील? 12 1 12 12 2 अरे 12चा पाढा काय म्हणताय? 12चा पाढा म्हणता म्हणता 20 करोड पर्यंत जाणार आहे तुम्ही? काहीतरी बोलताय. सर प्रयत्न ते अंक रगडता पाडाही गळे. नका मस्करी करू. सिच्युएशनचा विचार करा जरा. सर विचार करतोय सर, पहिल्यांदा मिळाले ना, एन्जॉय करतोय सर. आज कोण घेतो सर? जमतंय सर, मला वाटतंय मला जमतंय. वेट कर. शट अप. गिव्ह मी सम चीपर सोल्युशन. नक्की? या चीपर. नंतर मला बोलायचं नाही. ओके. आपण 4 माणसांना बोलवूया आणि रॅपर दाबायला बसूया. बसवायचा, येतील, दाबतील आणि जातील. असं दाबलं, साबण नाही. असा राहिला, साबण आहे. आहे नाही, आहे नाही, आहे. युजलेस, होपलेस. फॅन लावा ना त्यापेक्षा. काय? फॅन लावा फॅन. अरे काय बोलतोय? भाई तुमचा कन्व्हेअर बेल्ट जो आहे ना, कन्व्हेअर बेल्ट आहे ना इथे, शेवटी फॅन लावा ना, टेबल फॅन असा. हवा जात राहील, साबण तिकडेच राहणार, रॅपर असेल उडून जाणार. कुठे बाई 20 कोटीला नुकसान देतोय कंपनी. अरे ब्रिलियंट झालाय काय? वाव. अरे ही आयडिया माझ्या डोक्यात का नाही आली? कारण तसं लागतं, होय. असा विचार करायला लागतं तसं कसं. छोटू तुला कसं काय सुचलंय? ओंकार राऊत साहेब. प्रत्येक चहावाला छोटूचं एक नाव असतं ना. घ्या आता याचा KGF आहे का? शांत राहतो जरा, मी काहीतरी बोलतोय. शांतच आहे मी. बोला. नाही अरे आपण पण इंजिनियर आहे. नाव इंजिनियर? नाव बघा ना. हा, बीटेक वडापाव. अरे हो, ही डिग्री आहे? हा, अरे मला वाटलं तुझं नाव आहे बीटेक बबलू टेकले. तुमच्या कॉमेडीला पण बेसन लावून टाकला पाहिजे का? नाव लिहिलंय खाली, प्रोपरायटर इंजिनियर ओंकार राऊत. अरे हे म्हणजे ते इशाडे सारखं झालं. असं काय? म्हणजे लंडनला जाऊन वर्ल्ड थिएटर शिकली आणि इथे येऊन 15 मिनिटांच्या अभिनयाची गाडी लावते. सर मजबुरी का नाम स्किट होता है. नाही सर तसंच आहे, पण इंजिनियर्सना जॉब नाही ना म्हणून आपण गाडी टाकली. इट्स ओके. शिका काहीतरी शिका त्याच्याकडून. नाही सर कसं झालं, हा. आपण पण लय पैसा खर्च केला आई बापाचा. 6 वर्ष त्या इंजिनिअरिंगच्या मागे लावली, पण साला काही शिकलोच नाही. कसा बसा पास झालो. सिमेंटवर गुलाब उगवायला आपल्याला या गाडीने शिकवलं. क्या बात आहे. बाई जुगाड कसा आहे ते आपल्या गाडीने शिकवलं आपल्याला. जुगाड म्हणजे? अरे साहेब जुगाड काय नाही हो, इस्त्रीवर पापड भाजा वगैरे अशा टाईपचे जरा. स्त्रीवर पापड? मला सांगा, तुम्हाला आता मच्छर घालवायचे, तुम्ही काय करणार? काय करणार? रॅकेट आणणार. रॅकेट आणणार, कॉईल लावणार कोणतरी, ते हे मशीन लावणार. हा, ह्याच्यावर आपण काय करतो, पेपर घेतो, तेलात बुडवतो, बल्बला लावतो, सगळे मच्छर बल्बकडे. झिरो बजेट प्रोडक्शन आहे आपलं. ब्रिलियंट. सर काय उपयोग आहे? आयुष्याचे वडे लागलेत. बेटकर, हे काय इकडे वडे आहेत? शटाप बेटकर. भाई जास्त बोलू नको आपल्या वड्यांना, का? कळलं ना? भाई दोपहर की धूप आहे म्हणून आपण चूप आहे, जरा शांत बस. छोटू सॉरी, आय मीन ओंकार सॉरी. आहे ना, तुम्ही काय सॉरी. सॉरी. तुम्ही इंजिनियर होऊन काय झेंडे काढले? सर कंपनीत काम करतो मी. काय काम करता? AIच्या जमान्यात रॅपर दाबायला माणसं ठेवायच्या गोष्टी करताय तुम्ही. काहीतरी आपलं. प्लीज ओंकार इकडे या ना, बसा इथे बस प्लीज. बेटकर इकडे या. इकडे? हा इकडे या, नाही तर कुठेतरी जा तुम्ही प्लीज. कुठेतरी फुगडी घालताय प्लीज. ओंकार मला एक सजेशन हवंय. ह्याच्याकडनं सजेशन घेताय हो, तुम्ही? एक सजेशन. केस नका वाढवू तुम्ही. तसं ते नाही. आमची जी टूथपेस्ट आहे ना, त्याचा खप कमी आहे. तर खप वाढण्यासाठी काय करावं? विचार करून सांग. आता पहिला स्पार्क झालाय ते म्हणतो मी, भागा म्हणजे. आता टूथपेस्ट कोण वापरतं? लहान पोरं वापरतात, जास्त किडतात बिडतात दात म्हणून. हा, चॉकलेट खातात. हा, तर आपण काय करायचं, टूथपेस्टच्या सुरुवातीला पिपाणी लावायची. पिपाणी लावायची, टूथपेस्ट दाबली की पॅपू असा आवाज येणार. ते लहान मुलांच्या बुटांना ना लाईट लावतात, लाईट बघून पोरं चालायला लागतात. तसं पॅपू ऐकून पोरं ब्रश करायला लागणार दिवसात ना 3-4 वेळा. टूथपेस्ट पटापटा कमी होणार, आपलं प्रॉफिट पण वाढणार. आई बाप पण खुश की भाई पोरं 3-4 वेळा ब्रश करतायत. प्रॉफिट अप, गुडविल अप, 1 तीर में 2 निशाने सर. वा. भाई आणि आपण स्लोगन काय देऊया माहितीये? स्लोगन? पॅपू बजाव, टूथपेस्ट लगाव. आपण पॅपूडंट असं नाव पण देऊ शकतो. ब्रिलियंट, एक्सेलंट, आउट ऑफ द बॉक्स आयडिया आहे. बघा, शिका काही. काय सर शिकायचंय?
ह्याच्या बापाने पेस्टमध्ये पिपाणी बसवली होती बेटकर सर सर मला कळलंय सर. अशा फालतू आयडिया ह्याला सुचतात ना, म्हणून हा इंजिनियर झालाय पण वडे तळतोय सर. असू द्या, तळू द्या वडे त्याला. काहीतरी बोलताय आपलं. हेच माझ्या आयडिया सर. मला कधी विचारतच नाही तुम्ही सर. तुम्हाला काय विचारायचं? मला- फालतू आयडिया देता तुम्ही. सर इकडे या सर. सर इकडे या. भाई तू जळू नको हा. मी जळत नाही रे, इकडे काय सर. माझ्याकडे पण आयडिया सर. काय कंपनी वर जाईल आपली सर. कशी जाईल? सर आपण B2B करतोय ना बिझनेस, आपण B2C करूया सर. एक्सप्लेन. सर आपण होलसेल मार्केटमध्ये उतरूया ना. एकदा का आपण होलसेल मार्केटमध्ये उतरलो ना की ना आपल्याला पॅकेजिंगचं टेन्शन, ना डिस्ट्रीब्युशन, ना मार्केटिंग. 100% प्रॉफिट सर. फॉल्स. फॉल्स बोलला. फॉल्स बोलला. कम्प्लीट चुकीचं आहे. कसं काय? मी सांगतो. हा बटाटा आहे. आपला शेतकरी होलसेलमध्ये विकतो, बरोबर आहे. कितीला विकत असेल? 5 5 रुपये, रुपये 10 रुपये. किलो. आपण 10 धरूया. 10 किलो बटाटा जर त्यांनी विकला तर 100 रुपये होणार, बरोबर आहे. बरोबर आहे. पण 10 किलो बटाटा जर मी विकत घेतला आणि त्या बटाट्याचे वडे केले, 200 तरी होतील, बरोबर आहे. एक वडा कितीला असतो? 10 रुपयाला. 200 वडे 2000 रुपये. 100 कुठे 2000 कुठे? 2000% प्रॉफिट. आपण छान पे आहे सर, छान पे आपण डायरेक्ट. सी बेटकर सी. सी नाही शी आहे. Shut up, बेटकर. आयडिया चांगली आहे सर, पण प्रॅक्टिकली करेक्ट नाहीये सर. का भाई? शेतकरी एका तू भाई सांग भाई, का प्रॅक्टिकली का नाही करायचं? आपले वडे नाहीत आपल्याकडे. शेतकरी एका वेळी 100 ते 200 किलो माल विकतो म्हणून तो 10 रुपये किलोने विकू शकतो. मग विकू दे की. तू 200 किलो बटाटे एका वेळी वडे म्हणून तळलेस तर तुझा बाप खाणार आहे तिथे. बेटकर काय सर? डोंट अटर अ सिंगल वर्ड. हे कालपासून काहीतरी नवीन शिकलाय. तिकडे जा. ओंकार ओंकार हा पागल बिगल आहे का? सोडून द्या, विचार नका करू. ओंकार उद्या CV घेऊन कंपनीत या. मला तर तोंडात येते आता. शट अप. काही बोलू नका. तुझी नोकरी पक्की. 22 लाखाचं अॅन्युअल पॅकेज. किती? 22 लाख. 22 लाख? हा, याला 22 लाख? 22 लाख. सर मी 5 वर्ष रक्त आठवते, मला फक्त 8 लाख देताय तुम्ही. हे तुमच्या लायकीपेक्षा जास्त आहे. लाखपेक्षा जास्त? जास्त आहेत. व्हॉट डू यू थिंक अबाउट ऑफर? सर आपण बाउन्सर नाही टाकत, डायरेक्ट यॉर्करच मारतो. घ्या आता याचा बुमरा पण आहे का? बेटकर. ए भाई तू थांब ना जरा. ओंकार ओंकार जरा थांबतो तू. रिलॅक्स रिलॅक्स. तू बोल बोल. नाही आपल्याला नाही चालणार, आपल्याला गरज नाही. का 22 लाख? आपल्या 3 गाड्या आहेत ना सर ऑलरेडी, म्हणजे ही धरून अजून 2. अरे गाड्यांचं काय? गाड्यांचं सोडत आहे. अरे महिन्याला 9 लाखाचा गल्ला आहे आपला. सगळं काटछाट करून 6 लाख तरी होतात महिन्याला. म्हणजे 3 गाड्यांचे झाले 18, म्हणजे वर्षाला झाले 18 × 12. 12 10 काढले 1,80,00,000. 2,16,00,000 आपला टर्नओव्हर आहे वर्षाचा सर. आपण कशा 16 लाख. तर थँक्यू. आपण सर मेसेज केलाय तुम्हाला काय? माझा राजीनामा. राजीनामा का बेटकर? सर मी कंपनी स्विच करतोय. का? का सर इकडे जातो, हे भारी वाटतं. गाडीवर? अरे आपली मल्टीनॅशनल कंपनी आहे. पण सर टपरी A1 वाटते मला. स्टेटसचा विचार करा बेटकर. सर स्टेटस असला म्हणून पैसे येतात असं नाही, पण पैसे असले की स्टेटस येतो सर. डॅम इट. मीठ द्या त्यांना, मीठ द्या. ए टाकल्या इकडे या. 2 वडापावचे पैसे दे. भाई काय कापाले गो? तू भाई छोटू आहेस ना, तू कांदे कापायला घे. बेटकर. सर प्रत्येक छोटूला एक नाव असतं, श्रमेश बेटकर. ह्याला याचा KGF 2 आहे का आता? जरा काम कर भाई, आपल्याला जाऊ दे. वा वा, जोरदार टाळ्या. आज सिच्युएशन भलतीच रंगवलीत. आहा आहा. हा सरसिक प्रसाद दा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि मस्त खुलवलीत तुम्ही. ओमकार, नेहमीपेक्षा खूप वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं तुला आणि ते अटेम्प्ट खूप मस्त केलं. थँक्यू सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सर. श्रमेश, श्याम्या दोघंही मस्त, मजा आली. सई. डिलिशियस परफॉर्मन्स होता. श्रमेश मस्त शाईन केलंस परफॉर्म करताना. तू जेव्हा जेव्हा असा चमकीला परफॉर्मन्स करतोस तेव्हा खूप आनंद होतो. तुम्ही तिघांची केमिस्ट्री खूप भारी होती, एकमेकांना पूरक सगळं होतं. कालपासून हे नवीन काहीतरी शिकलाय. प्लीज एक्सप्लेन. द नेशन वॉन्ट्स टू नो. असंच बोलून गेलं. खरं ऍक्च्युअली स्क्रिप्टमध्ये म्हणजे आम्ही रिहर्सलला ते शटअप घ्यायचे आणि त्याच्यावर हा घ्यायचा की पहिल्या पानापासून तुम्ही हे म्हणताय, आणि आता त्यांनी का माहित नाही त्यांनी ते का घेतलं. वा. त्याच्यावर वा, म्हणजे एक ऑफ स्क्रीन पण जुगलबंदी चालू असते हे ऐकून बरं वाटलं. आय थिंक त्याचाच रिझल्ट एवढे छान छान परफॉर्मन्सेस असतात. हॅव्हिंग सेड दिस, एक भजीपाव प्लीज पाठवून द्या. I know that.
आहे